इमामवाड़ा थाना क्षेत्र में हत्या की सनसनीखेज वारदात सामने आई है। शराब के नशे में हुए विवाद के बाद मंगलकोरी नामक व्यक्ति की पीट कर हत्या कर दी गई। पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। यह घटना कापला बस्ती आइसोलेशन हॉस्पिटल के पास शुक्रवार रात करीब 10 बजे हुई। गाली गलौज के विरोध पर आरोपियों ने लाठी और पत्थर से हमला किया, जिसमें मंगल कोरी गंभीर रूप से घायल हो गए। परिजन उन्हें मेडिकल अस्पताल लेकर पहुंचे, जहां डॉक्टरों ने मृत घोषित कर दिया। शुभम कोरी की शिकायत पर इमामवाड़ा पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर लिया है। तीनों आरोपी पुलिस गिरफ्त में है और आगे की जांच जारी है। इमामवाड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कापला वस्ती म्हणून आहे, सदरच्या ठिकाणी ती घटना झालेली आहे। आरोपी आणि फिर्यादी दोघे शेजारी राहतात। फिर्यादी आणि आरोपींनी दारू पिऊन भांडणे केली होती। त्या भांडणाच्या दरम्यानच आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात काठीने मारले आणि त्या मारामुळे गंभीर जखमी होऊन मयत झाले आहेत फिर्यादीचे वडील। सदर घटनेमध्ये फिर्यादीचे वडील मंगल मांगिया कोरी वय वर्ष 50 हे मयत झालेले आहेत गंभीर दुखापत होऊन। आणि सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत। 2 आरोपीला आपण तात्काळ अटक केली होती आणि 3रा आरोपी आपण लगेच सेकंडला सकाळी अटक केलेला आहे। 3 आरोपीला माननीय न्यायालयात हजर करून 4 दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आरोपीवर पहिले गुन्हे नाहीत गुन्हेगारी स्वरूपाचे, फक्त 10 वर्षापूर्वी 498 घरगुती एक गुन्हा दाखल आहे, बाकी इतर गुन्हे दाखल नाही। सदर घटना घडल्यानंतर आमचे झोन 4 चे डीसीपी मॅडम रश्मिता राव यांच्याशी लगेच संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम रवाना केल्या होत्या आणि गुन्हा घडल्यापासून 2 तासात सदर दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलं होतं। राहिलेला एक आरोपी पळून गेला होता, त्याला पण शोध घेऊन त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी अटक केलेले। 3 आरोपी अटक आहेत आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे।